मुद्रा राज समधी खबरबात घेऊन आलोया। नाशिकच्या दिशेने महाबत खाना अंगावर येतोय आणि दौलताबाद कडून निजामाचं तालेवर सरदार मागावर आहेत। तालेवार कोण? बघा, फौजेतील नसून सुद्धा तुमच्या समोर तुमच्या आबासाहेबांचं नाव न घेण्याची अदब आहे। आबासाहेब आपल्या मागावर? तुम्ही ओळखलं? म्हणजे हे आपल्या फौजेतले नाहीत? मग कोण आहेत? तुम्ही चेहरा ओळखला नाहीत? नाही, बघितल्यासारखा वाटतोय पण लक्षात येत नाहीये। मुडमुडे। नाही, हात दाखवायची गरज नाही, चेहरा सांगतोय। अरे डोळे नसलेला बी बघल आणि वाचा नसलेला बी सांगल। 4 वेळा कौतिक होत आणि 10 वेळा बोल ऐकावे लागत्यात। काय खरं की नाही? म्हणजे ते सोंग होत? अहो, हे सुद्धा सोंगच आहे। पण वार्ता खरी आहे। सांगितलं होतं ना, आमचं बी जाळं कोळ्याच्या जाळ्यावानी पसरलेलं आहे। तुम्ही स्वारींना ओळखलं होतं? हा, राजाने हात पकडून वस्तीला रेटत नेलं होतं ना, तेव्हाच ओळख पटली होती। काय जे दिसलं तेच सांगितलं ना। चुकीचं बोललं असेल तर धान्य घ्या परत। हात दुखतोय, सोडा ना। भीमराय, पुढे या। तुमची कला आणि तुमच्या जाळ्याचा उपयोग स्वराज्याच्या कार्यासाठी व्हायला पाहिजे। निजाम आणि मुघल या दोघांची खबर सतत देत राहा। आम्ही याच वाटेनं शिवनेरीच्या दिशेनं पुढे जाऊ। जी राजा। शिवनेरीकडे? पण तो तर मुघलांच्या ताब्यात आहे ना? बघितलत, एक एक मोती स्वराज्याच्या कार्यासाठी मिळत चाललेत। आधी बाजी पासलकर, मग सोनदेव आणि आता हे भीमराय। प्रत्येकाची खासियत वेगळी। त्याचा आम्हालाही आनंदच आहे, पण आमचा सवाल तुम्ही टाळलात। हो, सबूर सबूर। आम्ही गडावर जाऊ असं नाही म्हटलं, शिवनेरीच्या दिशेनं जाऊ असं म्हटलं। अजून काही गोष्टींची वाट आम्ही बघतोय, त्या पूर्ण झाल्या की कळतीलच। त्याआधी आपण इथला मुक्काम हलवू। तुमचे आबासाहेब केव्हाही गाठतील। ओ कारभारीन, ओ कारभारीन, जर बाहेर या। काय व काय म्हणताय सा? हे गणप्या काय म्हणतो ते ऐका। काय रे, काय बोलतो? अहो, तुमच्या घरी आलेलं पाहुणं शहाजीराजे आणि त्यांची राणी होती, वारकरी नव्हतं। मेल्या, तुझ्या जिभेला काही हाड? आणि तुम्ही कुणाचं बी काय पण ऐकतायसा? किती गरीब जोडपं होतं ते। तुम्ही एखाद्या शेंबड्या पोराला बोललात तर ते शेंबडा पोर बी तुम्हाला उलटून बोलतं या। आणि त्या भावले तुम्ही एवढं बोलला, कधी काही बोलला का तो तुम्हासनी? होय ग, अगं आल्यापासून त्याला फाडफाड बोललो, पण कधी उलटून नाही बोलला। नाही, वारकरीच होता। हा। हे पिराजी दादा, अरे तुझा तो पाव ना, त्याला नांगरणी, कुळवणी, पेरणी, कापणी, ह्यातलं काही ठाव होतं काय वय? हा, सारखा सारखा विचारत होता। हा, बरोबर आहे। वावरात काम केलेल्या माणसाला एवढं बी ठाऊक असाल ना मग? बोलताना बी आम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं असं म्हणायचा तो बाप्या। अरे बाप्या काऊन? पाहिजे बी तशीच बोलायची। होय, एक डाव सॉरी काही घेतच नाही असं बोलली बघ। तो जोशी काय म्हणाला? राजाची राणी आहेस
बोलला की नाही ए शिरप्या अरे गप काही बोल नको चल फुटा अरे काय काय सांगू नका चला अरे पण ऐका. अरे चला चला काम धंदे करा राजे कसे असतील ते माझ्या घरी कशाला येतील फार करीच होत हा या सोनदेव. सेवा रुजू करून घ्यावी राजे. आम्ही तुमचीच वाट बघत होतो. काय निवड केली विश्वासरावांनी? नजराणा की नातं? नातच. नजराण्याकडे बघितलं सुद्धा नाही. आधी जाऊन थोरल्या बाईसाहेबांचे पाय धरले आणि जुन्या नात्याची याद दिली. वा वा, आम्हाला फारच आनंद झालाय. आम्हाला ठाऊक आहे तुमच्या मनात काय काय सवाल आहेत. आधी यांचं बोलणं पूर्ण करू. सोनदेव, इथून पेमगिरीवर जा. संभाजी राजे आणि गोदा यांना घेऊन शिवनेरीवर या. आम्ही इथूनच थेट येऊ. हिराजी मदतीला असेलच. जी. हे काय चाललंय आम्हाला कळेल का? थोरल्या बाईसाहेब म्हणजे कोण? सासूबाई साहेबच ना? मग त्यांना मुघलांच्या किल्ल्यावर का पाठवलंय? आणि आता संभाजीराजांना पण बोलावताय? कमाल आहे. आम्ही भीमरायाला काय म्हटलं होतं आठवतं? तेच तर, स्वारींच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात, पण आम्हाला त्याचा थांग सुद्धा लागत नाही. भीमरायाच्या वेळी विचारलं होतं, अजूनही सांगितलं नाही. ऐका ऐका, सांगतो. शिवनेरी जरी मुघलांच्या ताब्यात असला तरी तिथले किल्लेदार कोण आहेत? आपले विश्वासराव. कोण विश्वासराव? शरीफजींच्या राणीसाहेब, म्हणजे तुमच्या जाऊबाई साहेबांचे वडील. आऊसाहेबांना आम्ही उगीच शिवनेरीवर नाही पाठवले, सोयरिकीची बोलणी करायला पाठवले. संभाजीराजांची सोयरी एवढ्यात? आणि याबद्दल आम्हाला काही सांगावंसही वाटलं नाही. हो, सोयरीक नाही झाली अजून, फक्त कल बघितलाय. बोलणी आपणच करायची. आबासाहेब आणि मुघल आपल्या पाठीवर आहेत, आणि या सगळ्या धामधुमीत तुम्हाला संभाजीराजांच्या सोयरिकीचं बरं सुचलं. या सोयरिकी मागे काही कारण आहेत का? काहीतरीच काय. आणि आम्ही तुम्हाला नाही सांगणार का? नाहीच सांगत आहात म्हणून तर विचारलं ना. नसत्या शंका घेऊ नका. आपल्याला लवकरात लवकर शिवनेरीकडे जायचंय, ते महत्वाचं. शाहजी राजे शिवनेरी की ओर जाने वाले हैं. क्यों? मालूम नहीं, कुछ रिश्ते की बात है. ये रिश्ते भी बड़े अजीब होते हैं, उसूलों से लड़ते हैं. कभी निभाए तो भी बदनाम होते हैं, और ना निभाए तो भी फर्ज अदा न करने का जुर्म सर पे आता है, और तोड़ने की फितरत नहीं. कभी कभी लगता है सब फिजूल है. लखुजी राजे, आपके हुक्म का इंतजार है. हाँ बिल्कुल, जल्द से जल्द हमें उन्हें रोकना है. शिवनेरी के विश्वासराव एक जाबाज किलेदार के मर्तबा रखते हैं. वहां पहुंचने पर शाहजी राजा को पकड़ना और भी मुश्किल हो जाएगा. इसलिए शिवनेरी पहुंचने से पहले हमें उन्हें पकड़ना है. चलो. अब एक बात तो अधूरी रह गई. वहां पे उनके साथ उनकी रानी साहिबा यानी आपकी बेटी भी है. काय करणार आम्ही जिजा? तुम्हीच सांगा, आम्ही काय करणार? आमचा नाईलाज आहे. तुमचे काकासाहेब तिकडे पाच्यांच्या ताब्यात आहेत. तिथंही नातंच ओलीस ठेवलंय.
अहो तुम्ही उभ्याच? हे बघा, रीत म्हणून उभ्या राहू नका. आता तुम्ही 2 जीवांचे आहात. बसा बरं, बसा. हो. सावकाश. कुठलीही भुलावण होऊ नये आणि त्याचा गैरमतलब नंतर निघू नये, यासाठी आम्ही सुरुवातीला स्पष्ट करतो. आम्ही थोडेसे घाईत आहोत ते वेगळ्या कारणाने. संभाजीराजे आणि आपल्या जयंती यांच्या विवाह मंगल कार्यात आम्हाला उपस्थित राहता येईल असे वाटत नाही. आऊसाहेब जातीने सर्व व्यवस्था पाहतील. पण तुम्ही आता आलाया तर कार्याला किती वेळ लागणार? तेवढाही वेळ आम्हाला मिळेल असं वाटत नाही. आम्ही समजलो नाही. उलगडून सांगतो, आमच्या पाठीची निजामशाहीकडून आमचे सासरे लखुजी राजे आणि मुघलाईकडून महाबत खान लागलेला आहे. इकडे विजापुराकडून रणदुल्ला खान सुद्धा मोहीम आखत आहे. अशा परिस्थितीत इथं राहणं. पण सोयरीक वेगळी आणि चाकरी वेगळी. कुणी त्याबद्दल गैरसमज करून घेणार नाही. शिवाय आपण काही नव्यानं नातं जोडत नाही आहोत. त्याबद्दल कुणी राजकीय रंग चढवले जातील. शरीफची असते राज त्यानेच पुढाकार घेतला असता. सोयरिकेबद्दल गैरमतलब काढतील असं वाटत नाही. पण आम्ही तातडीने निघण्याचं म्हणतोय त्याचं कारण वेगळं आहे. आम्ही इथं असल्याचा तुम्हाला त्रास होऊ नये किंवा आमच्यामुळं तुम्ही अडचणीत येऊ नये. बरोबर बोलतोय ना? स्वराज्याचा यांना कशाला त्रास? अगदी रास्त. आमच्या मनात हा विचार आलाच नाही. विषय निघालाच म्हणून विचारतो, स्वराज्य हा कोण प्रकार? स्वराज्य हा कोण प्रकार? प्रकार नाही, स्वप्न. आम्ही आणि स्वारींनी एकत्र मिळून बघितलेलं स्वप्न. हे राज्य आपलं असावं. आपल्याच भूमीत आपण परकीयांची गुलामी करतो आहोत. ते न करता आपल्याच मुलखात आपणच राजे असावं. मनात भीतीला जागा नसावी, न्यायाची खात्री असावी असं. स्वराज्य. बाजी पासलकर, सोनदेव आणि आता भीमराय असे एकाहून एक मौल्यवान हिरे आम्हाला यासाठी जोडले गेले आहेत. का नाही? गुड्या तोरण उभा राहायलाच पाहिजे आहे. कावळ्या सांग घासून आम्ही बगळा नाही केलेला. आमचा राजहंस आहे, राजहंस. या यज्ञात असंख्य समिधा लागणार. ही आमच्या घरातून पुढची समिधा तुमच्या पायी अर्पण करीत आहोत. भीमराय, तुमची कला आणि तुमच्या जाळ्याचा उपयोग स्वराज्याच्या कार्यासाठी व्हायला पाहिजे. हे जगावेगळं धाडस आहे. कल्पनेतही नसलेलं काहीतरी तुम्ही प्रत्यक्षात आणताय आणि म्हणूनच तिन्ही शाया तुमच्या मागे लागले. आम्हाला मनातून कौतुक आहेच, पण जीवावरचं धाडस आहे. सांभाळा. म्हणूनच तुम्हाला अपाय नको म्हणून आम्ही तातडीने निघायचं म्हणतोय. आऊसाहेब सगळे कार्य पाहतील. काय आपण फक्त राजनीती आणि सोरीक जमूनच फक्त करू शकतो, पण स्त्रीवर्गाला जी जाण आहे ना ती आपल्याला नाही बरं का शहाजीराजे. अहो, आमच्या मंडळीने जो मुद्दा मांडलाय तो आमच्या लक्षातही आला नव्हता. अहो सांगा तुम्हीच. जिजाबाई साहेब 2 जीवांच्या आहेत, तर त्यांना कशाला घेताय तुमच्या पळापळीत? त्यांना राहू दे ना इथेच. उगाच त्यांची फरफट नको व्हायला.
हो पण शत्रूची बायकोच हाती लागली तर अशी कशी मिळेल? अहो आम्ही नात्यात आहोत आणि गड तर मजबूत आहे. हे बघा, तुम्ही काय घोर लावू घेऊ नका. त्यांना इथंच राहू द्या. त्याचा जिम्मा आम्ही घेऊ. तुमची नेमकी तक्रार काय आहे? स्वारींनाच विचारा. आम्ही शिवनेरीवरच मुक्काम करावा ही यांचीच इच्छा असताना सुद्धा मुत्सद्देगिरीने विश्वासरावांच्या तोंडून हे वदवून घेतलं. विचारा, तुम्हीच विचारा. आम्ही त्यांना विचारूच, आधी तुम्हाला विचारतो. या निष्कर्षावर कशा पोचलात? आम्ही वस्तीवर थांबलो होतो तेव्हाच सोंदेवांच्याकडून लोधी बरोबर शिष्टाई केली. आम्ही नाही म्हटलेलं असतानाही त्याच्याकडून मिळालेली रक्कम आम्ही खासगीत नाही वापरली. स्वराज्याच्या कामीच आली आहे ती. आणि एक लक्षात ठेवा, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. बरं, तो विषय आम्ही बाजूला ठेवला. पण तुम्हाला इथं त्यांनी परस्पर पाठवलं. आम्ही बरोबर असतानाही आम्हाला अंधारात ठेवलं. अहो साहेब, विश्वासरावांकडून कल कळत नाही तोवरच नाही सांगितलं. पण सोंदेव आले तेव्हा बाईसाहेबांसमक्षच त्यांनी सगळं सांगितलं. लपवायचंच असतं तर तंबूच्या बाहेर जाऊन सुद्धा आम्ही बोलू शकलोच असतो. आबासाहेब, महाबत खान, रणदुल्ला खान अशा 3-3 शाह्या पाठलागावर असताना पोटुशा राणीची व्यवस्था कुठं करणार? त्यासाठी संभाजीराजांच्या सोयरिकीचा घाट घातला आणि आम्ही इथंच मुक्काम करावा हे विश्वासरावांच्याच तोंडून वदवून घेतलं. झालं तुमचं बोलून, आता बोलू आम्ही. तुम्ही जिथे उभे आहात तिथून तुम्ही म्हणताय तसं तुम्हाला दिसत असेल, परंतु आम्ही जिथे उभे आहोत तिथून आम्हाला तसं काही दिसत नाही. संभाजीराजे आणि जयंती या दोघांची जोडी मात्र छान दिसतीये, हे नक्की. म्हणजे आम्हाला जे वाटतंय ते सगळं चुकीचं आहे. आम्ही सांगतो आणि हे कायमसाठी लक्षात ठेवा. हे बघा, कुणाचंही नुकसान न करता आपण सगळ्यांचं भलं बघून त्यात चिमूटभर आपलंही भलं बघितलं असेल तर त्यात गलत ते काय? उलट तुमच्या अशा अवस्थेत राजांनी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा ताण येऊ दिला नाही. सगळं अगदी सहज पार पडतंय. तुम्हाला आनंदच वाटायला हवा. आम्हालाही खूप आनंद झालाय. आता लवकरात लवकर गाठ पक्की करून सुपारी वाढवून टाकूया. अहो, लवकरात लवकर म्हणजे काय? उद्याच करू. उगाच वेळ दवडण्यात अर्थ नाही. हुजूर, लखोजी राजा ने किले को चारों तरफ से घेर लिया है. काय? शिवनेरी को हमने घेर लिया है. अब आगे? रात भर यही रुकेंगे. इलाका नया है और तो और हमारी फौज भी थक गई होगी. तब तक शाहजी राजे भाग गए तो बाकी कुछ नहीं. आपके भाई साहब जगदेव राजे का ख्याल आता है. हाँ भाई हाँ, हमें सब कुछ याद है. हमें याद दिलाने की जरूरत नहीं है. कल सुबह देखेंगे. रेणू के माते, काय हा प्रसंग आमच्यावर आणलाय? आदेश म्हणून नात्यावर हत्यार चालवायला आम्ही परशुराम नाही, की तोडलेला जिवंत करायला आम्ही जमदग्नी नाही. जोडण्याचं बळ नाही तर तोडायचं कसं? तूच सांग माते. आता या काळात चालेल
असा सुवर्णमध्य माते तूच सांग. घ्या. जिजाबाई साहेब मूतपाकात काहीतरी करत होत्या आणि गाठोडा बांधून निघाल्यात. कुठे? अहो तेच तर नाही ठाऊक. त्या नक्की त्यांच्या आबासाहेबांना भेटायला जाणार असतील. नाही शहाजीराजे, वेढ्याची तुम्ही चिंता करूच नका. देवगिरीच्या तोडीस तोड बांधकाम केलं या किल्ल्याचं. जसा तो किल्ला कोणाला जिंकता आला नाही, तसा शिवनेरी सुद्धा कोणाला जिंकता येणार नाही. त्यामुळे बाईसाहेबांची तुम्ही चिंता करूच नका. विडा आणखीन कुणी घातला असता तर आम्हाला घोर नव्हताच. जिजाबाई, आबासाहेबांना भेटायला निघालात? हो सासूबाई साहेब. काय? हो, आम्ही आबासाहेबांना भेटायला जातो. अहो तुम्हाला ठाऊक नाही, लखुजी राजेने सगळ्या गडाला वेढा. आम्ही निजामशहाच्या सरदाराला नाही, आमच्या आबासाहेबांना भेटायला जातो. काय? हो, आम्ही आबासाहेबांना भेटायला जातो. अहो तुम्हाला ठाऊक नाही, लखुजी राजेने सगळ्या गडाला वेढा. आम्ही निजामशहाच्या सरदाराला नाही, आमच्या आबासाहेबांना भेटायला जातो. एका पित्याला त्याच्या मुलीनं भेटणं एवढंच आम्ही जाणतो. आणि आमचे आबासाहेब सुद्धा या नात्याचा आदरच करतील. काळजी करू नका. अहो पण त्यासाठी तुम्हीच जायला पाहिजे का? जे काही बोलायचं असेल ते खलित्यात लिहून पाठवा ना. खलिता वाचताना शब्दांसोबतच्या भावना जशाच्या तशा पोहोचतीलच असं नाही. प्रत्यक्ष भेटलो तर तेच काम सहज सोपं होईल. भावना पोहोचवण्याचं काम केवळ शब्दच नाही तर डोळे, कान, श्वास सुद्धा करतील. विश्वास ठेवा, आम्हाला काहीही अपाय होणार नाही. आणि झालंच तर चांगलं मात्र नक्कीच होईल. लखुजी राजे, देखिए आपसे मिलने कौन आया है? आबासाहेब, तुमच्यासाठी भाकर आणि खरडा आणलाय. तुम्हाला आवडतो तसा कच्च्या दाण्याचा. शेंगदाणे जर भाजून टाकले तर खरडा आमच्यासारखा होईल, पण जर शेंगदाणे कच्चेच टाकले तर मात्र आमच्या सासूबाईंसारखा होईल. हो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. काय झालं, असं का बघताय? आमच्या आऊंसारखा खरडा तुम्ही आज बनवलायत. आज इतक्या वर्षांनी पुन्हा असा खरडा खातोय आम्ही. खरडा होय, आम्ही नाही केला, तुमच्या लाडक्या लेकीनं केलाय. का अजून तिढा का वाढवताय शिचा? तिढा वाढवत नाही आहोत आबासाहेब, सोडवतोय. आम्हालाच आता झेपत नाहीये. आम्ही आणि आमच्या आऊसाहेब दोघी
किती महिने किती वर्ष या दडपणाला सामोरं जातोय ठाऊक आहे का? आता सुटका करा यातून. म्हणजे काय करू? कोणती तरी एक भूमिका निवडा. नात्यांची भीड बाळगून राजनीती जमणार नाही आणि राजकारणाची हुजरेगिरी करून नाती सांगणार नाही. काहीतरी एक निवडावं लागेल आबासाहेब. हाच पर्याय आपल्या स्वारीनं सांगितलाय. आम्ही काय शब्द वापरला याकडे तुम्ही लक्ष दिलं नाहीत आबासाहेब. हुजरेगिरी. तुम्ही लक्ष दिलं नाहीत. आम्ही प्रश्न काय विचारला नाही. स्वारींना आता विचारायची गरज नाही. राजकारणाची हुजरेगिरी त्यांनी सोडली आणि स्वतःचं राज्य स्थापन केले. तुम्ही स्वतःच्या राज्यासाठी हे करायला आला असता तर आम्ही रुजवात घालायला आलोच नसतो. पण तुम्ही अजून चाकरी करताय. आम्ही चाकरी सोडणारच होतो, पण जिचं आता तर तुमच्या काकासाहेबांना त्यांनी ओलीस ठेवलंय. त्यामुळे आमची पंचायत होतीये. काही निर्णय घ्यायचा झाला तरी मध्ये तुम्हीच येताय. आबासाहेब, म्हणूनच आम्ही इथं एकटे आलोय. आम्ही मध्ये येतोय तर आम्हाला संपवून टाका, म्हणजे काही गुंताच राहणार नाही. कसलीच पंचायत होणार नाही. आम्ही तुमच्या पायावर डोकं ठेवतो. आम्हाला वर उठायची संधी देऊ नका. जिजा, आम्ही तुम्हाला शब्द देतोय, यापुढे तुम्ही आणि तुमच्या आऊसाहेब यांना काळजी करावी लागणार नाही. निश्चित बनाना भरचा. पण म्हणजे नक्की काय करणार ते आता या क्षणाला आम्हाला सांगता येणार, पण आई रेणुका माता नक्की वाट दाखवी. घ्या सावकाश. आमच्यामुळे उगीच तुम्हाला कष्ट. अहो, सोय जाणे तो सोयरा अशी म्हणच आहे. आणि आपण तर नात्यात बांधलो गेलोय. आम्ही हे सगळं हक्काने करतोय आणि तुम्हीही हक्काने करून घ्या. काय हो तर नुसतं तोंड देखलं हो म्हणू नका. अहो, तुम्हाला काय ठाऊक, गडाला तुमच्या येण्याने काय शोभा आली ते. झाडा वेलींना सुद्धा आनंद लगडलाय. आणि ठाऊक आहे का, शिवाई देवीच्या मुखावर सुद्धा आम्हाला हास्यच जाणवलंय. शिवाई देवी? हो, उभ्या कड्याच्या गर्भात वसलेलं शिवाई देवीचं राऊळ मोठं जागृत देवस्थान आहे. इथे मागितलेलं पूर्ण होतं. मी तुम्हाला घेऊन जाईन हा, पण एका अटीवर. हा, राहुळात जाण्यासाठी सुद्धा अट? बर,
पण काय ते तरी सांगा. हक्काने काय हवं नको ते मागून घ्यायचं आमच्याकडून. जे खावंसं वाटेल ते आम्ही हजर करू. वेडधाडस करायचं नाही हं. आणि हो, माहेरासारखं राहायचं इथे. नुसतं हो नका म्हणू. काय हवंय ते सांगा. आता खाण्यापिण्याचे डोहाळे तर आम्हाला लागणार नाहीत. फळ फूल विहार याचाही काही छंद नाही. अहो, मग कसले डोहाळे म्हणायचे? वेळ आली की सांगा, पण तेव्हा पूर्ण करा म्हणजे झालं. हो तर, शब्द म्हणजे शब्द. पुरू हो तुमचे डोहाळे. आपली सोयरीक होणार आहे, ठाऊक आहे का? अय्या हो. मग आपलं लग्न होणार. लग्न झाल्यावर आम्ही मोठे होणार. मग आम्हाला मोहिमेवर जावं लागणार. नवीन मुलूक घ्यावं लागणार. तुम्ही काय कराल? आम्ही तुम्हाला सवाल पुसला, तुम्ही जबाब दिला नाही. हे काय, आम्ही जबाब दिला ना. आपल्याला कळले नाही वाटतं. कुठे दिलात? न बोलताच कोणी जबाब देतं का? तुम्ही जसं केलेत तसंच आम्ही करणार. हा, मग कारभार कोण पाहिल? आऊसाहेबांना विचारायला हवं. चला. दोघांचे सूर छान जुळलेत. तुमच्या संस्कार जयंतीमध्ये अगदी तंतोतंत उतरलेत. आम्ही अगदी तुमच्यासारखंच करणार असं त्या म्हणाल्या आणि आम्ही अगदी निश्चिंत झालो. आपला निर्णय उत्तम आणि अचूक आहे. जयंती आपली भोसल्यांकडे अगदी सुखाने नांदेल. हो. राजे, आमच्या मुलीला सांभाळून घ्या बरं. बयोबाई, तुम्ही सुद्धा या आता आमच्या बरोबर. जिजाबाई, तुम्ही सांगा. हो हो, या ना. अहो तुम्ही याआधी आम्ही सुद्धा पहिल्या पंक्तीत बसलो नाही. आम्हालाही अवघडल्यासारखंच होतंय. अहो, आज मान आहे तुमचा, नाहीतर एरवी सांगितलं नसतं. हो, बसा बसा. शहाजीराजे, आज खरंच आनंदाचा दिवस आहे. असं एकत्र बसून कधी जेवल्याचं आठवते का? अहो, तुमच्याच पंक्तीला कशाला? आमच्या वाड्यात सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र थाळा कधी घेतला हे आठवावं लागेल. पण आपण महिमांवर हौस फाटा संग थाळा करताय असं ऐकलंय. त्याचं कारण सांगू का? प्रत्येक दिवशी रात्रीचा थाळा हा आमच्यासाठी सोहळा असतो आणि तो आम्ही सगळे मिळून एकत्र साजरा करतो. मग त्यांच्यासोबत राहायला नको का? सोहळा आणि मोहिमेवर? आमच्यासाठी सुद्धा हे नवीनच आहे. फौज फाट्यावर तुमचा लगाव आहे हे ठाऊक होतं, पण सोहळा? हो, पण हा सोहळा विजयाचा नसतो. आज आपण जिवंत आहोत या जाणीवेचा असतो. उद्या पुन्हा मोहिमेवर जाऊ किंवा जिवंत माघारी येऊच असं छाती ठोकपणे कोणीच सांगू शकत नाही.
म्हणून हा सोहळा असतो. मग आजचा सोहळा सुद्धा असाच म्हणायचा का आबासाहेब? हो, म्हणू शकता. काही नाही संभाजीराजे, तुम्ही असं मनात आणूच नका. अजून मोहिमेवर जायला तुम्हाला बराच वेळ. अय्या, म्हणजे तू मोहिमेवर जाणार नाही? मग मग काय करणार? आम्ही कसं पावलावर पाऊल टाकणार? विश्वासराव, सदर साक्षीने गाठ पक्की करा. शहाजीराजे बिन मालोजीराजे भोसले, त्यांचे सुपुत्र संभाजीराजे बिन शहाजीराजे भोसले, सिद्धोजी विश्वासराव यांची कन्या जयंती, त्यांचा विवाह बंधन सदर साक्षीनं आणि शिवाई देवीच्या आशीर्वादानं पक्क करत आहोत. त्याच्या या साखऱ्या तुमच्या आबासाहेबांनाही बोलावून घ्या. अनायसे ते इथे आहेतच. नातवाचं कार्य डोळ्या देखत पाहता येईल. प्रत्येकाला नातवाचं उदंड कौतुक असतं. अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही? हा गैरसवाल आहे राजे. तुम्ही इतके मोठे झालात, पण अजूनही आम्हाला सांगावं लागतं. तुम्ही असं म्हणायला हवं की ते जर आले तर आम्ही पुढे येऊन स्वागत करू. तुमच्या मनात वैर भावना आहे असं वाटतंय का तुम्हाला? अहो, हे वैर सुलतानशाहीमुळे निर्माण झालं. तुम्ही आता सुलतानशाहीला पायबंद घालताय, तसंच या वैराला सुद्धा घाला. बोलावूनही आले नाहीत तर? आणि आले तर ते 2 पावलं पुढे येत असतील तर तुम्ही 2 पावलं पुढे यायला हवं. यावं यावं. आपण येणाऱ्याची सगळ्यांना खातर होती. शब्दात वजन नाहीये विश्वासराव. म्हणजे हेच, आम्ही येणार याची सगळ्यांना खातर वाटत होती आणि आमच्या स्वागतासाठी तुम्ही एकटेच उभे आहात, तेही समशेरीवर हात देऊन. त्यामुळं तुमच्या मनात एक आणि ओठावर दुसरंच वाटतंय. आपण कधीही कुठेही समोर आलो असतो तर हेच झालं असतं. अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही भोसल्यांची व्याही, पण राजनीतीतला गुंता तुम्ही नात्यात कधी आणला नाही. तर उलट भोसल्यांच्या पाठीशी तुम्ही वाघासारखे उभे राहिला. आणि हे आम्हाला समजवण्यासाठी आमच्या जिजांना मात्र गडाखाली यावं लागलं. तेही 2 जीवांची असताना. काय? जिजा 2 जीवांच्या आहेत? पण याचा त्यांनी साधा उल्लेख सुद्धा केला नाही. तात्यांचा गुंता आणखीन वाढायला नको म्हणून पोटीशी असलेल्याचं भांडवल केलं नसेल. हा त्यांचा मोठेपणा नसेल का?
लखोजी राजे तुम्ही गडावर आलात याचा अर्थ जिजाबाईंच्या शब्दाला प्रतिसाद दिलात नाही का? थोरला बाईसाहेबांच्या शब्दाला मान दिलात. आता खुला दिला ना आज चला. हो तर आम्हाला तर आबाळा एवढा आनंद झालाय. चलावं. खुला दिला ना चलावं म्हटलं लखोजी राजे. मनात शंका कुशंका नको. यावं. जिजा खूप मोठ्या झाला आहात. पोटातलं ओठावर नाही आणलं. जिजाबाई खऱ्या अर्थानं जाणत्या झाल्या. तुम्हाला आणि आत्याबाईंना अभिमान वाटेल इतक्या झाल्या. दादा रडू नको, डोळ्याला पाणी आणू नको. तू काय वाईट मंगळा केलेलं नाही, देव तुझं बी करणार नाही. कुडमुडे या वेळेला इथे कसे पोचले? चला म्हणा बाहेर जा. येऊ द्या. ते आमच्यासाठी आले. आमचे भीमराय आहेत. आम्हाला भेटण्यासाठी आले. येऊ द्या. शहाजिराच्या इथली मंडळी सगळी सक्षम आहेत. भविष्य सांगण्याची गरजच काय मग? अहो सगळं मंगलमयच होणार आहे. आज फकीर गळा खालचा वेडा भेदायचा होता ना. आज भविष्य नाही भूत सांगायला आलो. पाण्यावरचं नाही पाण्याखालचं सुद्धा सत्य सांगायला आलो. पुन्हा एकदा रावण सीतामाईला घेऊन पसार झाला. भीमराय काय ते स्पष्ट बोला. कोड्यात बोलू नका आणि चटकन बोला. खेळोजी राजांच्या बाईसाहेब, गोदावरी बाईसाहेब यांना महाभत खान नावाच्या रावणानं पळवलं. काय? हे पाण्यावरचं झालं. आता पाण्याखालचं काय आहे? रावणाला अपहरण सीतामाईचंच करायचं होतं, पण गफलतीने त्यांनी गोदावरी बाईसाहेबांना पळवलं. म्हणजे सीतामाई कोण? जिजाबाई साहेब. शंभू महादेव. अहो सावकाश.